तर हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे। योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांनी कार्यालयावर मोठी गर्दी केली आहे। महिला बालकल्याण विभागाकडून महिलांची केवायसी तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। बहुतांश महिलांची केवायसी चुकल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं। राज्य शासनाची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी येतात त्या सर्व लाडक्या बहिणी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गर्दी करू लागल्या आहेत। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार साधारणतः दररोज एक 400 ते 500 महिला या योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या येऊन या ठिकाणी पैसे का पडत नाही तर लाडकी बहीण योजनेचा जे निधी आहे तो का मिळत नाही त्यासाठी गर्दी करू लागले आहेत। आपल्यासोबत काही लाडक्या बहिणीच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या आहेत। मला सांगा काय अडचणी काय आल्यात तुम्हाला, का आलात तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये? आम्ही पैशासाठी आलो, आमचे हप्ता नाही पडला म्हणून आम्ही आलो। आमचा केवायसी केलं तरी आमचा हप्ता पडला नाही। का पडला नाही, कशामुळे पडला नाही हे आम्हाला विचारायचं। बरं, आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय केलं? त्याने सांगितलं आम्हाला केवायसी चुकली तुमची। केवायसी चुकली? कुठून आले तुम्ही? आम्ही शिरडून आलो। बरं, हा केवायसी चुकली म्हणाली तर आम्ही आलो येतात केवायसी चुकली म्हणाली आम्हाला 2 हप्ते झाले पडले नाहीत। 3 हप्ते पडले नाहीत, 2 हप्ते पडले नाहीत। आणि मग इथे काय म्हणले अधिकारी? काय म्हणले? ते म्हणले चुकली म्हणले केवायसी असे म्हणले। पुढे काय करायचं? पुढे म्हणले केवायसी चालू झाल्यावर करा म्हणले। केवायसी चालू नाही झाली। कशासाठी आली? काय म्हणले ते? इथे केवायसी साठी तर केवायसी करून घ्या म्हणले, पुढच्या महिन्यात सुरू करणार आहात म्हणले। आम्ही खानापूरून आलो। माझं नाव पैसे कधीपासून मिळत नाही? पैसे पुढच्या महिन्यात करतील म्हणले। कधीपासून पैसे मिळत नाही? डिसेंबर पासून। काळ आमचे जे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते येतं, जे निधी आहे, जे पैसे येतं ते द्यावेत अशी मागणी आता या महिलांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।